Students, today we will see the fourth lesson, measurement of matter. First of all, matter means what? Matter has three states. Matter म्हणजेच काय असणार आहे? Substances, and they are present in solid, liquid and gaseous state. तर मॅटरचं मेजरमेंट कसं करायचं आहे ते या लेसनमध्ये बघायचं आहे. आता याच्यामध्ये काय काय बघणार आहात? लॉज ऑफ केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यानंतर ॲटम, त्याचा शेप, मास असेल, मास ऑफ ॲटम, व्हॅलन्सी, त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास कशाला म्हटलेलं आहे, आणि कन्सेप्ट ऑफ मोल काय आहे, आणि लास्ट पार्ट आहे रॅडिकल्स. आता हा लेसन जो आहे हा इम्पॉर्टंट लेसन आहे, केमिस्ट्रीचा बेस आहे हा. केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला केमिकल फॉर्म्युलेज, त्याच्यानंतर इलेमेंट्सच्या व्हॅलन्सीज हे या लेसनमधून लक्षात येणार आहे, म्हणून नीट लक्ष द्या. आता पहिल्यांदा कोणते क्वेश्चन्स आहेत? व्हॉट इज द डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. पहिल्यांदा ॲटॉमिक थेरीमध्ये रिसर्च किंवा डिस्कवरी करणारे सायंटिस्ट जे आहेत ते कोणतं आहे? डाल्टन. आणि त्यांची थेरी काय आहे ते सुद्धा तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. तर डाल्टन पुट फोर्थ किंवा ही टोल्ड दॅट एव्हरी सबस्टन्स इज मेड अप ऑफ स्मॉलर पार्टिकल्स अँड दो स्मॉलर पार्टिकल इज कॉल्ड ॲज ॲटम. म्हणजेच मॅटर इज कंपोज्ड ऑफ किंवा मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल जो आहे इट इज कॉल्ड ॲज ॲटम. आणि ॲटम हा काय आहे? हार्ड सॉलिड आहे आणि इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. आता याच्यामध्ये आणि अजूनही काय सांगितलं की ॲटम इज अनडिस्ट्रक्टेबल, म्हणजेच त्याला डिव्हाइड करता येत नाही. आता हाऊ आर द कंपाऊंड्स फॉर्म्ड. कंपाऊंड्स कसे फॉर्म होणार आहेत? तर कंपाऊंड्स जे आहेत ते कंपाऊंड्स कसे फॉर्म होणार आहेत? बाय केमिकल रिॲक्शन्स. मग दोन इलेमेंट्समध्ये केमिकल रिॲक्शन होईल किंवा दोन सबस्टन्सेसमध्ये केमिकल रिॲक्शन जर झाली तर त्यांच्यापासून काय तयार होणार आहे? अ न्यू सबस्टन्स इज फॉर्म्ड अँड इट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड आर फॉर्म्ड इन केमिकल रिॲक्शन किंवा बाय केमिकल रिॲक्शन्स इन डिफरंट एलिमेंट्स. आता व्हॉट आर द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ सॉल्ट. तुम्हाला काही सबस्टन्सेस इथं दिलेले आहेत. सॉल्ट आहे, साल्ट लाईम आहे, वॉटर, लाईम आणि लाईमस्टोन. आता ह्याच्यामध्ये सॉल्ट जे आपण घरामध्ये वापरतो त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला आहे. सॉल्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? तर सॉल्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. काय येणार आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला? NaCl. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? आता तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलेज विचारलेले आहेत. आणखीन कुठले आहेत? पहिला आहे सॉल्ट, आणि सॉल्टचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय येणार आहे? तर NaCl. त्याच्यानंतर कोणता आहे? साल्ट लाईम. आणि त्याच्यामध्ये साल्ट लाईम आणि त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येणार आहे CaOH ट्वाईस. काय येणार आहे? CaOH ट्वाईस. त्याच्यानंतर आहे वॉटर, आणि वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? H2O. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर काय आहे? H2O. आता त्याच्यानंतर कोणतं आहे वॉटरनंतर? तर लाईम. आणि आता ह्या लाईमचं सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? CaOH ट्वाईस. त्याच्यानंतर कोणता आहे? लाईमस्टोन म्हणजे चुनखडी. मग आता ह्याच्यामध्ये साल्ट लाईम म्हणजे चुन्याची निवळी, लाईम म्हणजे चुना म्हणजे हे येणार आहे. मग लाईमस्टोन जो आहे चुनखडी त्याचा फॉर्म्युला काय आहे? तर कॅल्शियम कार्बोनेट. त्याचं केमिकल नेम आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याचा फॉर्म्युला आहे CaCO3. काय येणार आहे? CaCO3. दीज आर द मॉलिक्युलर फॉर्म्युलेज ऑफ सम कंपाऊंड्स गिवन. सॉल्ट आहे NaCl. साल्ट लाईमचा काय आहे? कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH ट्वाईस. त्याच्यानंतर काय? वॉटर H2O. लाईमचा आहे CaOH ट्वाईस आणि लाईमस्टोनचा आहे CaCO3. हे झाले मॉलिक्युलर फॉर्म्युलेज फॉर गिवन कंपाऊंड्स. आता प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये तुम्ही काय काय बघितलेलं आहे? यू हॅव लर्न्ड द हाऊ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. कंपाऊंड्स कसे फॉर्म झालेले आहेत? केमिकल रिॲक्शन होत असताना काय होणार आहे? केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट्स होणार आहे. केमिकल कॉम्बिनेशन ऑफ इलेमेंट्स होऊन कंपाऊंड्स फॉर्म होणार आहेत. आणि
We have also learned that an important principle of आता इम्पॉर्टंट प्रिन्सिपल जो डाल्टन्स ॲटॉमिक थेरी आहे ती पण तुम्ही स्टडी केलेली आहे. इन दॅट मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर फॉर्म्ड बाय जॉईनिंग ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट्स. आता कंपाऊंडचे जे मॉलिक्युल्स आहेत, आता ह्याच्यामध्ये कंपाऊंड्सचे मॉलिक्युल्स हे कसे तयार झालेले आहेत? बाय जॉईनिंग द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स. डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम्स जॉईन होऊन कंपाऊंडचा मॉलिक्यूल तयार होणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, वॉटर हा कंपाऊंड जो आहे त्या वॉटरचा मॉलिक्यूल जो फॉर्म होतो तो मॉलिक्यूल H2O हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल काय होणार आहे? तयार होत असताना त्याच्यामध्ये वन मॉलिक्यूल कशाचा असणार आहे? हायड्रोजनचा असणार आहे. वन ॲटम हायड्रोजनचा असणार आहे आणि दोन ॲटम्स जे आहेत ते दोन ॲटम्स कशाचे असणार आहेत? हायड्रोजनचे असणार आहेत आणि वन ॲटम हा कशाचा असणार आहे? ऑक्सिजन. म्हणजे अ मॉलिक्यूल ऑफ वॉटर कन्सिस्ट ऑफ 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 हायड्रोजनचे ॲटम्स आणि हे 2 हायड्रोजनचे ॲटम्स काय होणार आहेत? कुणाला अटॅच होणार आहेत? जॉईन होणार आहेत? ऑक्सिजनच्या ॲटमला जॉईन होऊन एक वॉटरचा मॉलिक्यूल फॉर्म होणार आहे. दिस इज मॉलिक्यूल ऑफ वॉटर. मग मॉलिक्यूल ऑफ वॉटर इज अ कंपाऊंड अँड इट इज मॉलिक्यूल त्या कंपाऊंडचा मॉलिक्यूल कसा फॉर्म झालेला आहे? बाय जॉईनिंग द ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट्स. आता केमिकल कॉम्बिनेशनमध्ये कोणते इलेमेंट्स आहेत? केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेणारे हायड्रोजन आणखीन वॉटर, म्हणून हा काय आहे? त्या वॉटरचा मॉलिक्यूल आहे आणि इट इज फॉर्म्ड बाय जॉईनिंग द ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. 2 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन मेक्स अ मॉलिक्यूल ऑफ वॉटर. आता कंपाऊंड्स जे आहेत मग ह्याच्यामध्ये हा प्रिन्सिपल तुम्ही मागच्या वर्षी बघितलेला आहे. नाव वी आर गोइंग टू स्टडी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन कोणते आहेत? द कंपोजिशन ऑफ सबस्टन्सेस चेंजेस ड्युरिंग अ केमिकल चेंज. केमिकल चेंज होत असताना सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन जे आहे तेच सबस्टन्सचं कंपोजिशन हे चेंज होत असतं. द फंडामेंटल एक्सपेरिमेंट इज धिस regards were preferred by scientists in 18th and 19th century. While doing this, they measured accurately the substances used and formed. The scientists Dalton, Thomson, Rutherford studied the structure of substances and the Dalton and the atom of these discovered and the atom and thus discovered the law of chemical combination. Scientists could then write the molecular formulae of various compounds on the basis of Dalton's atomic theory and laws of chemical combination. आता laws of chemical combination काय आहे ते बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते लॉज आहेत जे केमिकल रिॲक्शन होत असताना दोन सबस्टन्सेस कसे कंबाईन होणार आहेत आणि ते कंबाईन होत असताना त्या सबस्टन्सेसचं कंपोजिशन चेंज होतं, आणखीन नवीन सबस्टन्स फॉर्म होत असतो. आता ह्याच्यावरती स्टडी केलेले सायंटिस्ट कोणते आहेत? डाल्टन, थॉम्सन, रुदरफोर्ड यांनी स्टडी केलेला आहे सबस्टन्सचा. त्या सबस्टन्समध्ये असलेल्या ॲटमचा स्टडी केला आहे आणि त्याच्यानंतर लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हे डिस्कवर्ड केलेले आहेत. मग तुम्हाला इथं आणि त्याच्यावरून आपल्याला काय लिहिता येणार आहेत? या लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचा यूज करून तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युले कंपाऊंड्सचे किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युलेज हे लिहायला येणार आहेत. आता त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट इथं केलेला आहे. त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे? कोनिकल फ्लास्क घेतलं आहे. ॲपॅरेटस कोणते आहेत? कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब आणि बॅलन्स एक घेतलेला आहे. आणि आता केमिकल्स कोणते आहेत? कॅल्शियम क्लोराईड आहे, सोडियम सल्फेट आहे, कॅल्शियम ऑक्साईड, वॉटर हे काय आहे? डिफरंट केमिकल कंपाऊंड्स घेतलेले आहेत. मग कॅल्शियम क्लोराईड फॉर्म्युला आहे CaCl2, सोडियम सल्फेट Na2SO4 आहे. कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म्युला आहे CaO, आणखीन वॉटर H2O. आता ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत.
आता काय करायचं आहे पहिल्यांदा, टेक 56 ग्रॅम्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क अँड पुट 18 ग्रॅम्स ऑफ वॉटर इन इट. ऑब्झर्व वॉट हॅपन्स. मेजर द मास ऑफ सबस्टन्स फॉर्म्ड आणि व्हॉट सिमिलॅरिटी डू यू ऑब्झर्व. आता हा जो एक्सपेरिमेंट करायचा आहे, त्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि मग तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. व्हॉट सिमिलॅरिटीज किंवा मेजर द मासेस ऑफ द सबस्टन्सेस फॉर्म झालेले सबस्टन्सेसचे मासेस बघा आणि व्हॉट सिमिलॅरिटी डू यू फाइंड. सिमिलॅरिटी काय आहे त्यांच्यामध्ये आणि राईट युअर इन्फरन्स. इन्फरन्स म्हणजेच काय, कन्क्लुजन. इन्फरन्स म्हणजे काय असणार आहे, कन्क्लुजन काय आहे ते तुम्हाला लिहायला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे, त्या पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय केलेलं आहे, 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड घेतलेला आहे. 56 ग्रॅम्स ऑफ कॅल्शियम ऑक्साईड घेतलं आहे आणि 18 ग्रॅम्स काय केलेले आहेत, वॉटर आहे. एका कोनिकल फ्लास्कमध्ये 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड आणि 18 ग्रॅम ऑफ वॉटर हे घेतलेलं आहे आणि नंतर ते काय केलेले आहेत, त्यांच्यामध्ये रिॲक्शन होणार आहे आणि ती रिॲक्शन्स झाल्यावरती कॅल्शियम ऑक्साईड हा वॉटरबरोबर काय होणार आहे, रिॲक्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये काय फॉर्म होणार आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. कॅल्शियम ऑक्साईड रिॲक्ट्स विथ वॉटर. म्हणजे आता पहिलं जी ॲक्टिव्हिटी आहे, त्या पहिल्या ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला काय लिहायला येणार आहेत, तर कोणते कोणते प्रॉडक्ट्स रिॲक्टंट्स आहेत, तर पहिला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता कॅल्शियम हायड्रॉक्साईड कॅल्शियम ऑक्साईड हा कुणाबरोबर रिॲक्ट होणार आहे, कॅल्शियम ऑक्साईड वॉटरबरोबर रिॲक्ट होणार आहे आणि काय फॉर्म करणार आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होणार आहे आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड जो आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, CaOH ट्वाईस. CaOH ट्वाईस काय आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता बघा कॅल्शियम 1 आहे, ऑक्सिजन इथे एक आहे, इथे एक आहे, 2 ऑक्सिजन रिॲक्टंटच्या बाजूला आणि इथे सुद्धा ऑक्सिजन किती आहेत, 2. हायड्रोजन इथे 2 आहेत, प्रॉडक्टच्या बाजूला सुद्धा किती आहेत, 2. म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर आणि काय फॉर्म होणार आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होणार आहे. आता टोटल मास कॅल्शियम ऑक्साईड किती घेतलेला आहे, 56 ग्रॅम्स आहे, वॉटर किती आहे, 18 ग्रॅम्स आहे. म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड जो आहे तो कॅल्शियम ऑक्साईड त्याचं जर मास बघितलं, काय करायचं आहे नंतर, मेजर द मास ऑफ द सबस्टन्स फॉर्म्ड. जो सबस्टन्स तयार झाला आहे त्याचं मास मेजर करायचं आहे आणि आता त्याचं मास हे जे आहे हे किती येणार आहे, त्याचं मास 74 ग्रॅम्स एवढं येणार आहे. बघा हे 2 रिॲक्टंट्स, आणखीन हा काय आहे, प्रॉडक्ट. रिॲक्टंट कोणते आहेत, कॅल्शियम ऑक्साईड आणखीन वॉटर. त्यांचं टोटल मास हे कुणाच्या एवढं येणार आहे, प्रॉडक्ट एवढं आपल्याला इथं दिसतं. म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येणार आहे किंवा आपलं कन्क्लुजन काय असणार आहे, तर तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. काय क्वेश्चन आहे, व्हॉट विल हॅपन, काय तयार होणार आहे, मेजर द, ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, काय होणार आहे, केमिकल रिॲक्शन होणार आहे, आणखीन कॅल्शियम हायड्रॉक्साईड फॉर्म होणार आहे. त्याच्यानंतर मेजर द मास ऑफ द सबस्टन्सेसचे मास मेजर करायला सांगितले, तर सबस्टन्सेसचे मास मेजर केलं आपण तर काय होणार आहे, रिॲक्टंटचं मास आणि प्रॉडक्टचं मास हे आपल्याला काय मिळणार आहे, इक्वल मिळणार आहे. म्हणजेच तिथं वेटमध्ये आपल्याला चेंज दिसणार नाही. म्हणजेच केमिकल रिॲक्शन होत असताना जो काही नवीन सबस्टन्स तयार होणार आहे त्याचं कंपोजिशन, यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन जो नवीन सबस्टन्स तयार होणार आहे त्याचं कंपोजिशन किंवा त्याच्या प्रॉपर्टीज काय असणार आहे, डिफरंट फ्रॉम द रिॲक्टंट. रिॲक्टंटपेक्षा त्यांच्या प्रॉपर्टीज काय असणार आहेत, कंपोजिशन वेगळं असणार आहे. आणखीन याच्यामध्ये 2 रिॲक्टंट्सपासून एक सिंगल प्रॉडक्ट आपल्याला दिसतो तयार झालेला. मग इन्फरन्स काय आहे किंवा व्हॉट सिमिलॅरिटी डू यू फाइंड आणि राईट युअर इन्फरन्स. आता आपल्याला काय लक्षात आलं, साम्य काय आहे, तर रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट यांचं मास काय आहे, सेम आहे, वेट इज सेम. मग द वेट, देर इज नो चेंज इन द वेट ऑफ रिॲक्टंट अँड वेट ऑफ प्रॉडक्ट इज सेम, हे लक्षात आलं. आणखीन अजूनही काय लक्षात आलेलं आहे की केमिकल रिॲक्शन होत असताना
जो काही सबस्टन्सेस, जो काही नवीन सबस्टन्स फॉर्म झालेला आहे त्याचं कॉम्पोजिशन हे रिॲक्टंट्सपेक्षा काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. हे आहे याचं इन्फरन्स. लक्षात येईल लिहायला. त्याच्यानंतरची ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय दिलेलं आहे, टेक अ सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड इन अ कोनिकल फ्लास्क. कोनिकल फ्लास्कमध्ये कॅल्शियम क्लोराईड घ्यायचे. अ सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट इन अ टेस्ट ट्यूब. कॅल्शियम क्लोराईड आणखीन सोडियम सल्फेट हे दोन घ्यायचे. कॅल्शियम क्लोराईड कोनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचे आणि सोडियम सल्फेट टेस्ट ट्यूबमध्ये घ्यायचे. टाय अ थ्रेड टू द टेस्ट ट्यूब अँड इन्सर्ट इट इन द कोनिकल फ्लास्क. सील द कोनिकल फ्लास्क विथ अ एअरटाईट रबर कॉर्क. त्याच्यानंतर वेट द कोनिकल फ्लास्क युझिंग द बॅलन्स आणि नाव tilt the conical flask so that the solution in the test tube get poured in the conical flask. Now weight the conical flask again. आता ही ॲक्टिव्हिटी काय आहे, तर ह्याच्यामध्ये दोन रिॲक्टंट्स कोणते आहेत, तर वन इज कॅल्शियम क्लोराईड अँड द अदर इज सोडियम सल्फेट. कोणता आहे, कॅल्शियम क्लोराईड आणि दुसरा कोणता आहे, सोडियम सल्फेट. आता तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते कॅल्शियम क्लोराईड हे कशामध्ये घेतलेलं आहे, कॅल्शियम क्लोराईड इज टेकन इन द कोनिकल फ्लास्क. आणखीन टेस्ट ट्यूबमध्ये काय घेतलेलं आहे, सोडियम सल्फेट. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर सोडियम सल्फेट, Na2SO4. इथं बघा काय केलं आहे, कोनिकल फ्लास्क. त्याच्यानंतर एक टेस्ट ट्यूबमध्ये कोनिकल फ्लास्कमध्ये कॅल्शियम क्लोराईड, टेस्ट ट्यूबमध्ये सोडियम सल्फेट घेतलेला आहे आणि तो कोनिकल फ्लास्क एअरटाईट कॉर्क रबरनं काय केलेलं आहे, एअरटाईट केला आहे, बंद केलेलं आहे. नंतर त्यांचं वजन करायचं आहे, बॅलन्स करायचं आहे आणि त्याचं बॅलन्स म्हणजे त्यांचं वेट किती येतं, 323 ग्रॅम्स. मग त्याच्यामध्ये या दोन्ही सोल्युशनचं मास, त्याचबरोबर वेट आणि अजूनही कशाचं आहे, कोनिकल फ्लास्क, कॉर्क आणखीन टेस्ट ट्यूब या सगळ्यांचं मिळून किती मास झालेलं आहे, वेट किती आहे, 300.23 ग्रॅम्स एवढं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, टिल्ट करायची आहे. कोनिकल फ्लास्क हे टिल्ट करायचं आहे, तिरकं करायचं आहे. म्हणजेच कुणाचा कॉन्टॅक्ट होणार आहे, तर सोडियम क्लोराईड आणि पोटॅशियम सल्फेट यांचा कॉन्टॅक्ट होणार आहे. इथं केमिकल रिॲक्शन होणार आहे त्यांची आणि केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर काय करायचं आहे, पुन्हा त्या ॲपरेटसचं मास घ्यायचं आहे, बॅलन्स करायचं आहे, वेट घ्यायचं आहे त्याचं आणि त्याचं पुन्हा वेट आपल्याला इथं डायग्रॅममध्ये किती दिसतं आहे, 300.23 ग्रॅम्स एवढं दिसतं. आता ज्या वेळेला टिल्ट करणार आहे त्यावेळेस केमिकल रिॲक्शन होणार आहे आणि त्या केमिकल रिॲक्शन्समध्ये कोणते प्रॉडक्ट फॉर्म होणार आहेत, तर कॅल्शियम सल्फेट एक फॉर्म होणार आहे, CaSO4 हा फॉर्म होणार आहे कॅल्शियम सल्फेट. आणखीन दुसरा जो प्रॉडक्ट आहे तो कोणता आहे, सोडियम क्लोराईड NaCl हा फॉर्म होणार आहे. म्हणजेच इथे सुद्धा केमिकल रिॲक्शन होणार आहे. केमिकल रिॲक्शनमध्ये आता याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलेलं आहे, त्यांचं मास सेम आहे. बिफोर अ रिॲक्शन आणि आफ्टर अ रिॲक्शन मास ऑफ द कोनिकल फ्लास्क काय आहे, सेम. धिस इंडिकेट्स दॅट. आता यांच्यावरून आपल्याला इन्फरन्स काय काढायला येणार आहे, तर काय लक्षात येणार आहे, तर मास ऑफ द रिॲक्टंट आणखीन मास ऑफ प्रॉडक्ट दे आर सेम. मास जे आहे ते काय राहणार आहे, सेम राहणार आहे. म्हणजेच मास कॉन्झर्व होणार आहे, त्यांच्यामध्ये चेंज होणार नाही. म्हणजेच कॅल्शियम क्लोराईड हा कुणाबरोबर रिॲक्ट होणार आहे, सोडियम सल्फेट बरोबर रिॲक्ट होणार आहे. आणि विच प्रॉडक्ट्स आर फॉर्म्ड, सोडियम क्लोराईड अँड कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट हा प्रेसिपिट फॉर्ममध्ये असणार आहे. प्रेसिपिट म्हणजे दह्यासारखा साका तयार होणार आहे, त्याला म्हटलं आहे प्रेसिपिटेशन. मग ते प्रेसिपिट कोणाचा फॉर्म होणार आहे, कॅल्शियम सल्फेटचा. आणखीन सोडियम क्लोराईड फॉर्म होणार आहे. आता याही एक्सपेरिमेंटमध्ये, याही ॲक्टिव्हिटीमध्ये वेट लॉस होणार नाही, कोणतंही वेटमध्ये चेंज होणार नाही. वी डोंट सी एनी चेंज इन द वेट ऑफ द रिॲक्टंट्स बिफोर अ रिॲक्शन अँड आफ्टर रिॲक्शन. रिॲक्टंट्सचं वेट आणि प्रॉडक्टचं वेट हे काय राहणार आहे, सेम दिसतंय तुम्हाला ह्या दोन्ही एक्सपेरिमेंटमध्ये. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता याच्यावरून लॉज आहेत पुढचे आणि ते कोणते लॉज केलेले आहेत, द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. त्याच्या
In the above activities, the mass of original matter and the mass of matter newly formed as a result of chemical change are equal. म्हणजे ओरिजिनल मॅटर म्हणजे रिॲक्शनच्या आधीचं मास सबस्टन्सेसचं आणि रिॲक्शन नंतरचं जे न्यू सबस्टन्स तयार झालेले आहेत त्यांचं मास हे काय आहे, इक्वल आहे. In 1785, the French scientist Antony Lavoisier Lavoisier's inferred फ्रॉम हिज रिसर्च दॅट, त्याचा इन्फरन्स काय त्यानं सांगितला, कन्क्लुजन काय सांगितलेलं आहे, दॅट देर इज नो राईज ऑर ड्रॉप इन द वेट ऑफ मॅटर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन होत असताना वेटमध्ये राईज किंवा ड्रॉप होत नाही. इन केमिकल रिॲक्शन द टोटल वेट ऑफ द रिॲक्टंट इज सेम ॲज द टोटल वेट ऑफ द प्रॉडक्ट. अँथोनी लॉयसर यांनी काय रेफर केलेलं आहे, इन्फरन्स कन्क्लुजन काय केलेलं आहे, तर देर इज नो राईज ऑर ड्रॉप इन वेट ऑफ मॅटर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. In chemical reaction, the total weight of the reactant is the same as the total weight of product formed due to the chemical reactions, and this is called the law of conservation of matter. त्याला काय म्हटलेलं आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर त्याचा तो लॉ काय असणार आहे, ड्युरिंग केमिकल रिॲक्शन काय असणार आहे, टोटल वेट ऑफ रिॲक्टंट इज सेम ॲज द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. आणि याला काय म्हटलं आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. म्हणजे पहिला लॉ तुम्हाला कोणता लक्षात आलेला आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि तो लॉ काय आहे, तर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन काय असणार आहे, तर हे लिहिलं तरी चालेल, देर इज नो राईज ऑर ड्रॉप इन वेट ऑफ मॅटर ड्युरिंग केमिकल रिॲक्शन. हे आणि दुसरं काय आहे, इन अ केमिकल रिॲक्शन द टोटल वेट ऑफ रिॲक्टंट इज सेम ॲज द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट्स फॉर्म्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन, अँड दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर त्याच्यामध्ये डेफिनेशन जर तुम्हाला विचारली तर काय लिहिता येणार आहे तुम्हाला डेफिनेशन. ड्युरिंग लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर काय म्हटलेलं आहे, कशाला म्हटलेलं आहे, तर इन अ केमिकल रिॲक्शन द टोटल वेट ऑफ रिॲक्टंट इज सेम ॲज द टोटल वेट ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्ड ड्यू टू द केमिकल रिॲक्शन. दिस इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. आता त्याच्यानंतरचा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन कोणतं आहे, तर इन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट J.L. Proust stated the law of constant proportion. आणि काय आहे, द proportion by weight of constituent elements in a various sample of compound is fixed. आता proportion by weight of constituent elements in a various sample of compound is fixed. For example, the proportion by weight of hydrogen and oxygen in water is 1:8. This means that 9 gram of water is formed by chemical combination of 1 gram of hydrogen and 8 grams of oxygen. Similarly, the proportion of weight of carbon and oxygen in carbon dioxide is 3:8. For example, in 44 grams of carbon dioxide, there is 12 grams of carbon and 32 grams of oxygen, so that the proportion by weight of carbon and oxygen is 3:8. आता लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन काय आहे, तर द प्रपोर्शन बाय वेट ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स ऑफ व्हॅरियस सॅम्पल्स ऑफ कंपाऊंड इज फिक्स्ड. ते फिक्स्ड असणार आहे आणि तो आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. मग आता जर आपण वॉटर हे एक्झाम्पल घेतलं तर त्याचे कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स कोणते आहेत वॉटर या कंपाऊंडचे, हायड्रोजन आणखीन ऑक्सिजन. आता त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन बाय वेट किती असतं, 1:8 असतं. वॉटरमध्ये हायड्रोजन अँड ऑक्सिजनचं प्रपोर्शन प्रपोर्शन बाय वेट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन
इन वॉटर किती आहे 1:8. म्हणजे 9 ग्रॅम वॉटरमध्ये 1 ग्रॅम हायड्रोजन आणि 8 ग्रॅम काय असणार आहे ऑक्सिजन. त्याचबरोबर प्रपोर्शन ऑफ वेट कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन आणि ऑक्सिजन हे 2 कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स असणार आहेत आणि त्यांचं प्रपोर्शन बाय वेट हे किती असणार आहे, त्यांचं प्रपोर्शन बाय वेट हे किती आहे 3:8. म्हणजे 3 पार्ट्स हा काय असणार आहे कार्बन आणि 8 पार्ट काय असणार आहे ऑक्सिजन. मग आता टोटल कार्बन डायऑक्साईड किती घेतलेला आहे 44 ग्रॅम्स आणि 44 ग्रॅम्सला काय केलेलं आहे 44 ग्रॅम्समध्ये कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये 12 ग्रॅम्स जे आहेत ते कार्बन असणार आहे आणि 32 ग्रॅम्स काय असणार आहे ऑक्सिजन असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक इथं सायंटिस्ट जे आहेत अँटोनी लोवायसर्स यांची माहिती दिलेली आहे. आता त्यांचं वर्क कुठे आहे तर फ्रेंच सायंटिस्ट फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री सबस्टॅन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री बायोलॉजी अँड इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर नॉमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणखीन हायड्रोजनला नेम देण्याचं काम. नॉमेनक्लेचर म्हणजे नेम देणं, नाव देणं. आता ऑक्सिजन या इलेमेंटला ऑक्सिजन नेम देणं, हायड्रोजन या इलेमेंटचं हायड्रोजन हे नाव हे कोणी दिलेलं आहे अँटोनी लोवायसर्स यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही शोड दॅट मॅटर कंबाईन्स विथ ऑक्सिजन ड्युरिंग कंबशन ही रिॲक्शन होत असते. कंबशन म्हणजे बर्निंग होत असताना कोणताही सबस्टन्स जळतो त्यावेळेस तो कुणाबरोबर कंबाईन होतो ऑक्सिजनबरोबर कंबाईन होत असतो. ही वॉज द फर्स्ट टू यूज ॲक्युरेट वेईंग टेक्निक टू वेट रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इन केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन्समध्ये ॲक्युरेट वेट करणारा सायंटिस्ट हे पहिला आहे. ही डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेडअप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. वॉटर हे हायड्रोजन आणि ऑक्सिजननं तयार झाले हे सांगणारा फर्स्ट सायंटिस्ट. असाइंड सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाऊंड्स. आणि त्यानं काही कंपाऊंड्सला नेम दिलेले आहेत सिस्टमॅटिक. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सल्फ्युरिक ॲसिड, सल्फेट, सल्फाईट. त्याच्यानंतर ऑथर ऑफ द फर्स्ट बुक ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. मॉडर्न केमिस्ट्रीचा तो ऑथर आहे, लेखक. त्यांनी लिहिलेलं आहे पुस्तक. ही स्टडीड द इलेमेंट्स सच ॲज ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक अँड सल्फर. त्यानं किती इलेमेंट्स स्टडी केलेले आहेत तर ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन, फॉस्फरस, मर्क्युरी, झिंक आणखीन सल्फर. आणि फर्स्ट रायटर ऑफ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास इन केमिकल रिॲक्शन. केमिकल रिॲक्शनमध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास हे सांगणारा फर्स्ट सायंटिस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन तो जो लॉ बघितला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर किंवा दुसरा कोणता बघितला आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आणि त्याच्यासाठी काही एक्झाम्पल्स तुम्हाला इथं दिलेले आहेत. आता कोणते आहेत ते एक्झाम्पल्स. मेनी कंपाऊंड्स कॅन बी मेड बाय डिफरंट मेथड्स. आणि आता कंपाऊंड जे आहे ते वेगवेगळ्या मेथड्सनं केमिकल रिॲक्शन्सनं आपल्याला वेगवेगळ्या मेथड्सनं तयार करता येणार आहेत. फॉर एक्झाम्पल 2 सॅम्पल्स. कसले कोणाचे 2 सॅम्पल्स घेतलेले आहेत 2 सॅम्पल्स ऑफ कॉपर ऑक्साईड. आता कॉपर ऑक्साईडचे 2 सॅम्पल्स. कॉपर ऑक्साईड वेअर ऑब्टेन्ड 1 बाय डिकम्पोजिशन ऑफ कॉपर कार्बोनेट. कॉपर कार्बोनेटच्या डिकम्पोजिशनमुळं तयार झालेला कॉपर ऑक्साईड. आणि दुसरं आहे अनादर बाय डिकम्पोजिशन ऑफ कॉपर नायट्रेट. आता कॉपर कार्बोनेटचा फॉर्म्युला आहे CuCO3 कॉपर कार्बोनेट. याच्या डिकम्पोजिशननं तयार झालेला कॉपर ऑक्साईड. आणि दुसरं कोणाचं डिकम्पोजिशन आहे कॉपर नायट्रेटचं डिकम्पोजिशननं तयार झालेला कॉपर ऑक्साईड. फॉर ईच ऑफ दीज सॅम्पल्स द मास ऑफ 8 grams of copper oxide was taken and each was treated independently with hydrogen gas. Both gives 6.4 grams copper and 1.6 ग्रॅम वॉटर. आता कॉपर ऑक्साईड हा कोणाबरोबर ट्रीट केलेला आहे हायड्रोजन बरोबर ट्रीट केला आहे. म्हणजेच इथं कॉपर ऑक्साईडमधला ऑक्सिजन हा रिमूव्ह केला जाणार आहे. म्हणजेच इथं काय होणार आहे तो कॉपर ऑक्साईड जो आहे तो कॉपर ऑक्साईड कोणाबरोबर ट्रीट केलेला आहे
कॉपर ऑक्साईड इज ट्रीटेड विथ, कॉपर ऑक्साईडचा फॉर्म्युला CuO, तो कोणाबरोबर ट्रीट केलेला आहे, हायड्रोजनबरोबर ट्रीट केला आहे. आणि ते केल्यावरती काय मिळतं आहे तुम्हाला, कॉपर प्लस वॉटर हे प्रॉडक्ट आहेत. मग कॉपर ऑक्साईड दोन वेगवेगळ्या डिकम्पोजिशनमध्ये तयार झालेला कॉपर ऑक्साईड कोणाबरोबर ट्रीट केलेला आहे, हायड्रोजनबरोबर ट्रीट केल्यावरती तयार काय होतं आहे, तर कॉपर अँड वॉटर तयार होतो. मग तयार होणारा कॉपर त्याचं वेट किती आहे, 6.4 ग्रॅम्स आणि वॉटरचं वेट किती आहे, 6.8 ग्रॅम्स. 6.4 आणि 6.8 ग्रॅम्स. नाव लेट अस सी हाऊ धिस इज व्हेरीफाईड बाय द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आता द रिॲक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड विथ हायड्रोजन इल्डेड टू नोन सबस्टन्सेस नेमली कंपाऊंड वॉटर अँड इलेमेंट कॉपर. आता कॉपर ऑक्साईड हायड्रोजनबरोबर रिॲक्ट झाल्यावरती कोणते दोन फॉर्म होणार आहेत, एक कंपाऊंड आहे वॉटर आणि दुसरा आहे इलेमेंट कॉपर, हे तयार होणार आहे. ज्या वेळेला कॉपर ऑक्साईड हायड्रोजनबरोबर रिॲक्ट होतो त्यावेळेस एक इलेमेंट कॉपर तयार होतो आणि एक कंपाऊंड वॉटर तयार होत असतं. इट इज नोन दॅट इन द कंपाऊंड वॉटर, आता वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन, वॉटरमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन बाय वेट किती आहे, 1:8. प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन किती आहे, 1/8 बाय वेट. आणि दिस मीन्स दॅट इन 9 ग्रॅम वॉटर, आता 9 ग्रॅम वॉटर, आता 1/8 जर असेल तर वॉटर किती असणार आहे, 9 ग्रॅम ऑफ वॉटर, देर आर 8 ग्रॅम्स ऑफ इलेमेंट ऑक्सिजन, देअरफोर 1.8 ग्रॅम ऑफ वॉटर त्याच्यामध्ये किती असणार आहे ते काढलं आहे आणि ते किती आहे, 1.6 ग्रॅम्स. बघा 9 ग्रॅम वॉटर, आता ह्याच्यामध्ये किती तयार झालेलं आहे वॉटर, 1.8 ग्रॅम. आता तुम्हाला 9 ग्रॅम वॉटरमध्ये ऑक्सिजन किती प्रेझेंट आहे, तर ऑक्सिजन इज प्रेझेंट इन, त्याच्यामध्ये 8 ग्रॅम्स ऑक्सिजन प्रेझेंट आहे. 8 ग्रॅम्स काय प्रेझेंट आहे, ऑक्सिजन प्रेझेंट आहे. आता म्हणून 1.8 ग्रॅम वॉटरमध्ये किती ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे, किती ऑक्सिजन प्रेझेंट असणार आहे. मग हे क्रॉस मल्टिप्लाय केलं, 1.8 × 8/9 केलं तर इथं तुम्हाला किती मिळणार आहे, 9 × 9 डिवाइड होणार आहे 1.8ला, 0.2 म्हणजे येणार आहे 1.6 ग्रॅम्स. म्हणून तुम्हाला किती मिळणार आहे ऑक्सिजन, 1.8 ग्रॅम वॉटरमध्ये ऑक्सिजन किती असणार आहे, 1.6 ग्रॅम्स ऑक्सिजन हा प्रेझेंट असणार आहे. दिस oxygen has come from 8 gram copper oxide. It means that 8 gram of both the samples of copper oxide contains 6.4 grams of copper and 1.6 gram oxygen, and the proportion by weight of copper and oxygen in it is 6.4:1.6, that is किती येणार आहे, 4:1. कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर आणखीन ऑक्सिजनचं प्रमाण, त्यांचा रेशिओ हा किती येणार आहे, 4:1. Thus experiment showed that proportion by weight of the constituent elements in different samples of compounds is constant. म्हणजे तो कंपाऊंड कोणत्याही मेथडनं तयार झालेला असू देत, पण त्या कंपाऊंडमध्ये असलेल्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचं प्रपोर्शन बाय वेट काय असणार आहे, सेम असणार आहे. इथं तुम्ही कोणतं एक्झाम्पल बघितलं, कॉपर ऑक्साईड. आणि कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन किती आहे, 4:1. म्हणजे 4 पार्ट्स कॉपर आणि 1 पार्ट काय असणार आहे, ऑक्सिजन असणार आहे. मग आता हे एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर नाव लेट अस सी दॅट द एक्सपेक्टेड प्रपोर्शन बाय वेट ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट ऑफ कॉपर ऑक्साईड वुड बी फॉर्म्ड इट्स नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला CuO. आता याच्यावरून सुद्धा आपल्याला काय काढता येणार आहे, त्याचा प्रपोर्शन बाय वेट काढायला येणार आहे. टू फाइंड आउट दिस वी नीड टू नो द ॲटॉमिक मास ऑफ द इलेमेंट. आता कॉपर ऑक्साईडमध्ये कोणते दोन इलेमेंट्स आहेत, वन इज कॉपर अँड अदर इज ऑक्सिजन. यांचं जर आपल्याला ॲटॉमिक मास माहिती असेल तर त्यांचं काय काढता येणार आहेत, प्रपोर्शन बाय वेट, कंपाऊंडमध्ये प्रपोर्शन बाय वेट फाइंड करायला येणार आहे. मग त्याच्यासाठी मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे त्या कंपाऊंडचा, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती झाल्यानंतर काय माहिती असायला पाहिजे, त्यांचं ॲटॉमिक
मास हे माहिती असायला पाहिजे. आता ॲटॉमिक मास ऑफ कॉपर किती आहे 63.5 आणि ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 16 आणि त्यांचा काय करायचा आहे आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे आणि तो जर रेशिओ घेतला तर किती येणार आहे तर तो रेशिओ किती मिळणार आहे 3.968 ॲज टू 1. 16नं याला डिव्हाइड केलं, या नंबरला काय केलेलं आहे 16नं डिव्हाइड केलं. बघा कॉपरचं ॲटॉमिक मास हे किती आहे 63.5 आणि ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती आहे 16 आणि हे जर डिव्हाइड केलं तर तुम्हाला किती मिळतं 3.968 हे मिळणार आहे. म्हणून कॉपर आणखीन ऑक्सिजन यांचं प्रपोर्शन जे आहे ते किती आहे 3.968 ॲज टू 1. आता 3.968 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली काय येणार आहे 4 ॲज टू 1. म्हणून कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर आणि ऑक्सिजन यांचं प्रपोर्शन बाय वेट किती आहे 4 ॲज टू 1 हे आहे. द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ प्रपोर्शन बाय वेट ऑफ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स मॅचेस विथ द एक्सपेक्टेड प्रपोर्शन कॅल्क्युलेट. हे फक्त तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी दिलेलं आहे. म्हणजेच लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन काय सांगतो, तो कंपाऊंड कोणत्याही पद्धतीनं तयार झालेला असला तरी त्या कंपाऊंडमध्ये असलेल्या कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्सचं प्रपोर्शन बाय वेट काय असणार आहे सेम असणार आहे. इथंपर्यंत तुम्ही बघितलं. मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणते क्वेश्चन्स लिहायला येणार आहेत तर हे क्वेश्चन्स तुम्हाला लिहायचे आहेत. या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांच्यावरून तुम्ही लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्याच्यानंतर लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशनमध्येच काय आहेत 2 लॉज आहेत. तर कोणते कोणते आहेत ते लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि दुसरा आहे लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आणि थोडे कंपाऊंड्स जे बघितले त्या कंपाऊंड्समध्ये कोणते कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स आहेत. आता कॅल्शियम क्लोराईड बघितलं, त्याचा फॉर्म्युला काय आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स हे आपल्याला सांगायला आलं पाहिजे. Ca म्हणजे असणार आहे कॅल्शियम, Cl म्हणजे क्लोरीन. याचा थोडासा अभ्यास करा. तुम्हाला 8thमध्ये झालेले आहेत. केमिकल फॉर्म्युलेज शिकलेला आहात तुम्ही. केमिकल फॉर्म्युलेज ऑफ डिफरंट कंपाऊंड्स बघितलेले आहेत. मग कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स म्हणजे तो कंपाऊंड कोणत्या 2 एलिमेंट्सपासून तयार झालेला आहे किंवा त्या कंपाऊंडमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत त्यांना म्हटले कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. आता या लेसनमध्ये तुम्हाला ॲटॉमिक म्हणजे मॉलिक्युलर मास, ॲटॉमिक मास ॲटमचं हे पण तुम्ही ॲटॉमिक मास म्हणजे काय ते स्टडी करणार आहात. हे व्हॅरियस जे फॉर्म्युलेज मेन म्हणजे प्रत्येक एलिमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असायला पाहिजे. सिम्बॉल काय आहे, त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज काय आहेत, मॉलिक्यूल कसा तयार होतो, ॲटम म्हणजे काय असणार आहे. तर ॲटम जॉईन होऊन काय होणार आहे मॉलिक्यूल तयार होणार आहे. मग ह्या कन्सेप्ट्स ज्या आहेत त्या थोड्या आधीच्या पुस्तकातनं सुद्धा रिवाईज करा आणि जेवढं झालं आहे तेवढं लिहा. आता ह्याच्यामध्ये वॉटरमध्ये हायड्रोजन अँड ऑक्सिजनचं प्रपोर्शन बाय वेट किती असणार आहे 1:8. कार्बन डायऑक्साईड दिलं आहे, त्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन बाय वेट किती आहे 3:8. कॉपर ऑक्साईडमध्ये कॉपर आणि ऑक्सिजनचं प्रपोर्शन बाय वेट किती मिळालेलं आहे 4:1. हे फिल इन द ब्लँक्समध्ये विचारतील किंवा हे आपल्याला पाठ असायला पाहिजे. जे पुस्तकामध्ये ह्या झालेल्या आहेत कन्सेप्ट्स त्या आपण लक्षात ठेवायच्या आहेत.